शांताराम सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्याची किरण अंगावर घेत बाल्कनीत खुर्चीवर डोळे बंद करून बसले होते. तेवढ्यात किचनमधून त्यांची बायको हेमाताई चहा घेऊन आले आणि चहाचा कप टेबलवर ठेवत म्हणाल्या, "अहो, असे कसे बसला आहात? आत्ता तर उठला आहात ना? मग परत डोळा लागला वाटतं. हा चहा घ्या. काय झालं, तब्येत ठीक वाटत नाही का?" त्यांच्या नवऱ्याने हळूच डोळे उघडून त्यांच्याकडे बघितले आणि परत डोळे बंद करून घेतले. हेमाताई चहाचा कप झाकून ठेवत हळू आवाजात म्हणाल्या, "मला माहीत आहे, रमेश परत जात आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटत आहे. मला पण वाईट वाटत आहे, पण आपण काहीच करू शकत नाही. प्रत्येक वेळी असंच होतं. मुलं सुट्टीला घरी येतात, घरात आनंदाचे वातावरण पसरते आणि काही दिवसांनी ते परत निघून जातात." शाळेतून रिटायर झालेले शांताराम येणाऱ्या परिस्थितीची सामना करायची ताकद अजून पण त्यांच्यात दिसत होती. त्यांना 2 मुलं होती. धाकटा मुलगा कबीर त्याने लव्ह मॅरेज केलं होतं आणि तो त्याच्या बायको मधूसोबत त्या शहरात सेटल झाला होता. लग्नानंतर त्याला त्याच्या आईवडिलांशी काहीच देणं घेणं नव्हतं. मोठा मुलगा रमेश इंजिनियर होता. त्याने त्याच्या आईवडिलांच्या पसंतीनं लग्न केलं होतं. त्याची बायको सीमा सुंदर, सुशील आणि प्रत्येक कामात निपुण होती. सासू सासऱ्यांची लाडकी सून होती. रमेश आणि सीमा काही वर्षांपासून बाहेरच्या देशात राहत होते आणि तिथेच कायमचे सेटल होण्याचा ते विचार करत होते. रमेश असं बाहेरच्या देशात नोकरी करत असलेला शांताराम यांना आवडत नव्हतं. पण हेमाताईंनी त्यांना समजावून सांगितलं की आपली ममता, आपलं प्रेम असं मुलांच्या प्रगतीच्या आड येणं योग्य नाही. आणि तसंही तो बाहेरच्या देशात राहिला तर तुम्ही रिटायरमेंट घेतल्यावर आपणच त्यांच्याजवळ राहायला जाऊया. रमेश आणि सीमा वर्षातून एकदा 15 दिवसांसाठी भारतात त्यांच्या वडिलांच्या जवळ सुट्टीला येत असायचे आणि प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत बाहेरच्या देशात राहायला येण्यासाठी विनंती करत असायचे. सीमा जेवढे दिवस इथे असायची तेवढे दिवस सासू सासऱ्यांची मन लावून सेवा करत असायची. आज शांताराम रिटायर्ड होऊन 2 वर्ष झाली होती. पण या 2 वर्षात रमेश एकदा पण त्यांना आमच्यासोबत चला म्हणून बोलला नव्हता. हेमाताई नवऱ्यासमोर मुलाकडे बाहेरच्या देशात राहायला जाण्यासाठी सारखा हट्ट करत होत्या. पण शांताराम खूप स्वाभिमानी व्यक्ती होते. ते कुणाच्याही घरी न बोलवता जाण्याला स्वतःचा अपमान समजत होते. ते डोळे बंद करून बसले होते, पण त्यांच्या बंद डोळ्यात काल रात्रीचे ते दृश्य सारखे दिसत होते, जे त्यांनी न जाणतेपणे बघितले आणि ऐकले होते. रमेश आणि सीमा त्यांच्या खोलीत परत जाण्यासाठी पॅकिंग करत होते. दोघांच्यात कुठल्या तरी गोष्टीवरून वाद चालला होता. सीमा रमेशला म्हणाली, "अहो, ऐकलं का? तुम्ही चुकूनसुद्धा आईबाबांना आपल्यासोबत राहायला चला म्हणून बोलू नका. ते दोघे पण कधीपासून तुम्ही आमच्यासोबत राहायला चला म्हणायची वाट बघत आहेत. त्यांचे नखरे मी अजून उचलणार नाही. मला माहीत आहे त्यांच्यासोबत मी हे 15-20 दिवस कसे काढते ते. सगळा दिवस कामवालीसारखं राबायला लागतं, तरी पण त्यांचे नखरे काही संपत नाहीत. तुम्हाला हवे असेल तर प्रत्येक महिन्याला त्यांना तुम्ही पैसे पाठवत जा. आपल्याला कुठल्याच गोष्टीची काही कमी येणार नाही." सीमा सारखी तोंड वाकडं करत बडबड करत होती. रमेश सीमाच्या गालावर हात फिरवत तिला समजावत म्हणाला, "तू हे काय बोलत आहेस? मला पण तुझी तेवढीच काळजी आहे जेवढी तुला. तू काळजी करू नकोस. मी त्यांना कधीच आपल्यासोबत राहायला चला म्हणून बोलणार नाही. मला माहीत आहे, बाबा जोपर्यंत मी चला म्हणून बोलत नाही तोपर्यंत ते आपल्यासोबत राहायला येणार नाहीत. मला तर स्वतःला त्यांच्यासोबत जुळून घ्यायला प्रॉब्लेम होतो. ते अजून पण आपल्याला लहान समजतात. त्यांच्या मनासारखे वागवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना समजतच नाही की त्यांची लाईफ वेगळी आहे आणि आपली लाईफ वेगळी." त्यांच्या या सवयीमुळे कबीर पण त्यांच्याशी बोलायचा बंद झाला. रमेश स्वतःच्याच नादात बोलत होता. त्या दोघांनाही माहीतच नव्हतं की त्यांच्या खोलीच्या बाहेर कोणीतरी स्तब्ध उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत आहे. त्यांचं बोलणं ऐकून शांताराम सुन्न झाले. ते मुलाचे बोलणं ऐकून विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते त्या दोघांच्या समोर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करू शकले नाहीत. हे फक्त त्यांच्या एकट्याच्याच मनाला माहीत होतं की मुले जाण्यापर्यंतची वेळ त्यांनी काट्यावर चालण्यासारखी घालवली होती. रमेश आणि सीमा ज्यांचे ते सारखे गुणगान गात होते ते त्यांना एवढा मोठा धोका देत होते. जाताना मुलगा आणि सून किती प्रेमाने त्यांच्या पाया पडले होते. ते प्रेम, तो आपलेपणा हा सगळा दिखावा होता का? शी, किती वाईट. त्यांचं मन परत एकदा द्वेषाने आणि तिरस्काराने भरून आलं. त्यांना हे पण समजत नव्हतं की ही गोष्ट ते त्यांच्या बायकोला
हेमाला कशी सांगणार? सांगायची का नाही सांगायची या द्विधा मनस्थितीत ते फसले होते. हा विचार करून की हे सगळं ऐकून ती सगळं सहन करू शकेल का नाही. शांताराम रात्रीची घटना आठवून दुःखात बुडाले होते. वेळ तिच्या गतीने पुढे निघाली होती, पण शांताराम यांचे आयुष्य तर जणू त्या वळणावरच थांबले होते. मनातल्या भावना कुणाला सांगता येत नव्हत्या, त्यामुळे ते मनातल्या मनात गुदमरत होते. या घटनेमुळे त्यांच्या स्वभावात खूप नकारात्मक परिवर्तन झाले होते. दुःख मनात तसेच राहिल्यामुळे ते खूप चिडचिड करायला लागले होते. मुलांनी केलेल्या अवहेलनेमुळे ते स्वतःला खूप तुच्छ समजायला लागले होते. हळूहळू हेमाताईंना पण त्यांचं दुःख समजायला लागलं होतं. दोघं मनातल्या मनात दुःखाने मरत होते, पण एकमेकांना काहीच बोलत नव्हते. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक बारीक किरण शिल्लक होती की कधीतरी मुलांना त्यांची गरज पडेल आणि ते जबरदस्ती त्यांना त्यांच्यासोबत राहायला घेऊन जातील. आणि हीच आशा त्यांच्या दुःखाला अजूनच वाढवत होती. एक दिवस शांताराम आणि हेमाताई काहीतरी कामासाठी त्यांच्या कारने दुसऱ्या शहरात गेले होते. त्यांना जाऊन 3-4 तास झाले होते. तेवढ्यात रस्त्यात गाडीतून अचानक कसला तरी आवाज यायला लागला. त्यांना काही समजेल त्या अगोदरच गाडी काही अंतरावर जाऊन बंद पडली आणि परत चालू झालीच नाही. डोक्यावर सूर्य आग ओकत होता. घामाने भिजलेले शांताराम गाडी चालू करायचा प्रयत्न करत होते. हेमाताई पाण्याची बाटली त्यांच्याकडे देत म्हणाल्या, थोडं पाणी पिऊन घ्या. उभे राहायला थोडीशी सावली भेटली असती तर बरं झालं असतं. हेमाताई तोंडावरचा घाम पुसत इकडे तिकडे काही मदत मिळते का ते बघायला लागल्या. शांताराम स्वतःला खूप लाचार समजत स्वतःला दोष देत म्हणाली, माझ्या तर डोक्याने काम करायचं बंद केलं आहे. हे सगळं आपल्यासोबत का होतं? का देव आपली परीक्षा घेतल्याशिवाय कुठलंच काम पूर्ण करत नाही? हेमाताई लांब दिसणाऱ्या वडाच्या झाडाकडे बोट दाखवत म्हणाल्या, अहो तिकडे बघा, तिकडे काही अंतरावर एक झाड दिसत आहे. तिथे 2-3 झोपड्या पण दिसत आहेत. आपण तिकडे जाऊया, काहीतरी मदत मिळेल. दोघे थकलेल्या पावलांनी तिकडे निघाले. तिथे जाऊन त्या भरदार वाडाच्या झाडाच्या सावलीत बसले. तिथेच एका झोपडीत एक छोटंसं चहाचं दुकान होतं. त्यात 2-3 तुटलेले बेंच पडले होते. त्यावर गावातील 2 माणसे बसून चहा पित होती. तिथेच बाजूला बसून एक म्हातारी बाई गुणगुणत उकडलेले बटाटे सोलत होती. बाहेर पक्ष्यांसाठी तुटलेल्या मटक्याच्या तुकड्यात पाणी ठेवलं होतं आणि बाजूला त्यांना खायला दाणे टाकले होते. काही पक्षी पाणी पित होते तर काही पोटपूजा करत होते. झाडावरच्या खारुताई पटकन खाली येऊन खायला घेऊन सरसर झाडावर परत जात होत्या. झाडांच्या फांद्या हवेने हालत होत्या, त्यामुळे गार हवा भर दुपारी मनाला खूप शांती देत होती. हे सगळं बघून मन प्रसन्न झालं होतं. हेमाताई डोळे बंद करून याचा आनंद घेत होत्या. काय हवा आहे का तुम्हाला? त्या म्हाताऱ्याबाईच्या आवाजाने हेमाताईंची तंद्री तुटली. तुम्ही चहासोबत काही खायला घेणार का? नको, शांताराम यांनी रागाने उत्तर दिलं. ती म्हातारी बाई म्हणाली, अहो साहेब, तुमच्याकडे बघून असं वाटत आहे की तुम्ही उपाशी पण आहात आणि अडचणीत पण आहात. मोकळ्या पोटी छोटंसं दिसणारं काम पण डोंगरा एवढं दिसतं. पोटात काहीतरी घालून घ्या, म्हणजे शरीर पण चालेल आणि तुमचं डोकं पण. असं म्हणत ती म्हातारी बाई जोरजोरात हसायला लागली. त्या बाईला हसताना बघून शांताराम यांना खूप राग आला. नवऱ्याकडे बघत हेमाताई मनातल्या मनात म्हणाल्या, यांच्या रागात अजून एकाची भर पडली. हा विचार करत त्या आतून घाबरल्या होत्या. शांताराम त्या बाईला तोंडाने काही बोलले नाही, पण रागाने तिच्याकडे बघायला लागले. ती बाई हेमाताईंना म्हणाली, मॅडम, या सुनसान रस्त्यावर का थांबला आहात? काय झालं? हेमाताई लाचार होऊन म्हणाल्या, त्याचं काय झालं, आम्ही इकडून निघाले होतो आणि अचानक रस्त्यात आमची गाडी बंद पडली. ती म्हातारी बाई म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, मी कुणाकडे तरी गाडी नीट करणाऱ्याला बोलवून पाठवते. असं म्हणत त्या बाईने त्यांना चहा आणि भजी दिली. तिथेच शेतात काम करत असणाऱ्या माणसाला त्या बाईने आवाज दिला, अरे शंकर, इकडे ये, या भल्या माणसांची गाडी रस्त्यात बंद पडली आहे. त्या राजू मिस्त्रीला बोलावून घे, तो त्यांची गाडी नीट करून देईल. या रखरखत्या उन्हात ते बिचारे कुठे जातील? त्या बाईच्या बोलण्यात एवढी विनम्रता होती की असं वाटत होतं की जणू तिचं कुठलं तरी काम अडलं आहे. ती त्या दोघांकडे बघत म्हणाली, साहेब, तुम्ही काळजी करू नका. आमचा राजू असा मुलगा आहे ना, जो मेलेल्या गाडीला पण चालू करतो. असं म्हणत ती पक्ष्यांना खायला घालायला लागली. अरे, आज पोप्या आला नाही? ती दुसऱ्या पक्ष्यांकडे बघत म्हणाली.
शांताराम ही त्या म्हाताऱ्याबाईंचे वागणे बघून विचार करायला भाग पडले. अशी बाई जिची शारीरिक आणि भौतिक अवस्था एवढी वाईट आहे, तिचं बोलणं, तिचं वागणं एवढं शांत, तिचं बोलणं शांत, जणू कुठलंच दुःख तिच्यावर येऊन गेलं नाही. तिचा चेहरा किती शांत आहे, कुठलंही टेन्शन नाही. शांताराम त्या म्हाताऱ्या बाईकडे बघत म्हणाले, आजीबाई तुमचं घर कुठं आहे? इथे आजूबाजूला कुठे वस्ती दिसत नाही, कुठे लांब राहता का? ती म्हातारी बाई म्हणाली, साहेब माझा कुठे संसार नाही, मुलं बाळं नाहीत, त्यामुळे घर बनवायची गरजच नाही. इथेच या झोपडीत एकटी मजेत राहते. देवाचे खूप आभार आहेत. शांताराम यांचे लक्ष त्या बाईच्या मजेत या एका शब्दावरून अडकले. ते विचार करायला लागले की या सुनसान जागेवर एकटे मजेत राहता पण येते का? त्यांना या बाईचा मोकळा स्वभाव, तिचं व्यक्तिमत्व खूप रोचक वाटत होतं. त्यांनी परत उत्साहाने त्या बाईला विचारलं, आजीबाई या विरान जागेत एकट्या कशा राहता? कुठला प्रॉब्लेम येत नाही का? प्रॉब्लेम असं म्हणत त्या काही वेळ थांबल्या आणि परत म्हणाल्या, प्रॉब्लेम कसला साहेब, मजेत राहते, खाते पिते आणि आनंदात झोपते. हे बघा साहेब, माणूस असा प्राणी आहे जो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत टेन्शन टेन्शन म्हणून ओरडत फिरत असतो. देवाने त्याला किती पण दिलं तरी ते त्याला कमीच पडत असतं. त्यांचं पोट कधीच भरत नाही. मी विचार करत आहे की आनंदात राहायला काय पाहिजे आहे. जरा या पक्ष्यांकडे बघा, या बिचाऱ्या पक्ष्यांकडे काय आहे, पण या कशा आनंदात राहून गुणगुणत असतात. शांताराम यांनी आजीबाईंचे बोलणे वरवरचे वाटत होते. ते परत म्हणाले, पण आजी एकटेपणा जाणवत असेल ना? असं म्हणताना त्यांच्या डोळ्यातले दुःख स्पष्ट दिसत होतं. त्या आजी म्हणाल्या, एकटेपणा कसला साहेब, दिवसभर तर तुमच्यासारखी भली माणसं चहा प्यायला येतात जातात. आणि त्या पक्ष्यांकडे प्रेमाने बघत त्या म्हणाल्या, माझे हे पक्षी इथेच डेरा घालून बसलेले असतात. शांताराम यांच्या मनात अनेक प्रश्न चालू होते. ते म्हणाले, एवढं पुरेसं आहे का एकटेपणा दूर करायला? माझ्याजवळ तर सगळं आहे, घरदार, प्रेमळ बायको, जवाभावाचे मित्र. तरी पण का त्यांना मुलांनी केलेल्या अपेक्षाभंगामुळे एकटेपणा एखाद्या सापासारखं ढसत आहे? त्या आजी म्हणाल्या, एकटेपणा, टेन्शन या सगळ्या फालतू गोष्टी आहेत साहेब. ज्या माणसाला आयुष्यात रडायची सवय लागली आहे ना, तो कुठल्या ना कुठल्या गोष्टी शोधतच असतो रडायला. त्या आजीबाईंचं बोलणं ऐकून शांताराम अवाक राहिले. त्यांना असं वाटलं की त्या आजींनी सरळ सरळ त्यांच्यावर दगड मारला आहे. खरंच सारखं उदास राहणं, नशिबाला दोष देणं, दुसऱ्याला दोष द्यायची सवय झाली आहे का? माझं मन एवढं व्याकुळ का होत असेल? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात घर करायला लागले. शांताराम परत प्रश्न विचारत म्हणाले, आजी तुमचं घर, तुमचे नातेवाईक कुठेतरी असतील. त्या आजी गर्वाने ताठ मान करून म्हणाल्या, आहेत ना, का नाही साहेब, खूप पाहुणे मंडळ आहेत मला. 3 मुलं आणि 2 मुली आहेत. सगळे शहरात जाऊन सेटल झाले आहेत. माझा नवरा खूप वर्षापूर्वी मला सोडून गेला आहे. मला नातवंड आहेत. सगळे आपापल्या संसारात रमले आहेत, मजेत राहत आहेत. त्या काही वेळ थांबल्या आणि परत म्हणाल्या, माझा एक मुलगा मिलिटरीमध्ये होता. मागच्या वर्षी देशासाठी प्राण गमावले त्याने. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो. त्या आजींचं बोलणं ऐकून ते दोघे सुन्न झाले आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. एवढी मोठी गोष्ट किती सहजपणे बोलून गेल्या त्या. आणि चहा बनवताना जरा पण चूक झाली नव्हती. एकदम शांत, चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते, डोळ्यात पाणी नव्हतं. का यांना मुलांचा मोह वाटत नसेल? शांताराम मनातल्या मनात विचार करायला लागले. त्यांनी आजींना परत प्रश्न विचारला, मग तुम्ही तुमच्या मुलांच्या जवळ का राहत नाही? त्या आजी म्हणाल्या, नको साहेब, आता मुलांचा मोह मायेत पडायचे नाही. सगळे आपापल्या पद्धतीने स्वतःचे जीवन जगत आहेत. त्यांना त्यांच्या अशा काही सीमा आहेत. जर मी त्यांच्यासोबत राहायला गेले तर या वयात मी स्वतःला तर बदलू शकत नाही आणि मी माझ्या पद्धतीने त्यांना जगायला लावण्याचा प्रयत्न करेन. मी स्वतः पण परेशान राहीन आणि त्यांना पण परेशान करेन. त्यापेक्षा मी इथे एकटीच बरे आहे. बघा साहेब, माझ्या या पक्ष्यांकडे. तिने तिच्या मुलांना उडायला शिकवलं. उडायला आले तसे तिला ते सोडून फुर करून उडून गेले. मग ही परेशान आहे का? रोजच्यासारखी दाणापाणी खात आहे आणि आनंदात पण जगत आहे. हा तर निसर्गाचा नियम आहे आणि असंच होत असतं. मग याबद्दल विचार करून स्वतःला त्रास का करून घ्यायचा? त्या आजींनी सरळ सरळ त्या दोघांची दुखती नस दाबली. हेच तर मोठं कारण होतं त्या दोघांच्या दुःखाचं. साहेब, या जगात प्रत्येकजण एकटा येतो आणि जातो पण एकटा. देव
आपल्या माध्यमातून त्याचा अंश या जगात पाठवत असतात आणि आपण असतो की आपण त्यांना आपले इष्टे समजावण्याचा प्रयत्न करतो आणि सगळं आयुष्य त्यांच्या मागे मागे रडून घालवतो. जो जिथे आहे, जसा जगत आहे त्याला तसा जगू द्या आणि स्वतः पण मस्तीत आनंदात जगा. जोर जबरदस्तीचे नाते साहेब कसे पण असू द्या, ते दुःखाचेच असते. प्रेमाने कोणी सोबत राहिले तर ठीक, नाही तर तो त्याच्या रस्त्याला आणि आपण आपल्या रस्त्याला. त्या आजी बेफिक्र होऊन बोलत चालल्या होत्या आणि ते दोघे काही न बोलता ऐकत होते. त्यांचं बोलणं शांताराम यांच्या मनात आजपर्यंत गोंधलं गेलं होतं. एक अडाणी गावंढळबाई एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत होती. या हाडाच्या सापळ्यात एवढा तीक्ष्ण मेंदू? का खरंच यांना काहीच मानसिक त्रास नाही आहे का? त्या आजीचे कटुक शब्द शांताराम यांच्या मनावर प्रभाव पाडत होते. हे घ्या, राजू आला. त्यांच्या आवाजाने त्या दोघांचे ध्यान तुटले. आज त्या म्हाताऱ्या आजीच्या अस्तित्वासमोर शांताराम यांना स्वतःचे व्यक्तिमत्व खूप छोटे वाटत होते. आज महाज्ञानी शांताराम यांना त्या अडाणीबाईकडून खूप मोठे ज्ञान मिळाले होते. आज त्यांचे वागणे त्यांना खूप काही शिकवून गेले होते. आज शांताराम यांना त्यांच्या भोवती पसरलेले दुःखाचे जाळे तुटत असलेले जाणवत होते. आज ते त्यांच्या अंतर्मनात सगळं काही स्पष्ट बघू शकत होते. जे जवळ नाही त्याच्यासाठी रडून जे जवळ आहे त्याचा आनंद न घेण्याची चूक त्यांनी केली होती, हे त्यांना समजलं होतं. स्वतःच्या विचारात बुडालेले शांताराम राजू मिस्त्रीच्या आवाजाने भानावर आले. तो म्हणाला, साहेब, गाडी दुरुस्त झाली आहे. शांताराम हसत त्या मिस्त्रीला म्हणाले, तुझे खूप खूप धन्यवाद. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असणारे दुःख आणि टेन्शन पूर्णपणे गायब झाले होते. ते दोघे नवरा बायको गाडीत बसले. जाता जाता त्यांनी एक नजर त्या आजींवर टाकली आणि गाडी परत घरी जाण्यासाठी वळवली. ते बघून त्यांची बायको घाबरत म्हणाली, अहो, आपण शहरात निघालो होतो ना? शांताराम यांनी खूप उत्साहात नाही म्हणून उत्तर दिलं. ते थोडा वेळ शांत बसले आणि परत म्हणाले, आपण फिरायला जात आहोत. कामं काय होतच राहतील. थोडा वेळ आपल्यासाठी पण काढायला पाहिजे ना? आज शांताराम खूप आनंदात गाणे गुणगुणत ड्रायव्हिंग करत होते आणि हेमाताई भरल्या डोळ्याने आनंदात त्यांच्याकडे एकटक बघत होत्या.